तुम्हाला दिलेलं आहे. हा अजून म्हणतात की जिमन बुवा दिसतो तसा नसतो. आता मी काही येडा आहे. मी बघितला ना तर संदीप बुवा पहिल्या बारीत असतो ना तसा दुसऱ्या बारीत नाहीच दिसत. अजिबात बुवाच्या तोंडात शब्द येत होता काय मी नाही म्हणणार. असू द्या तुम्हाला कळलं ना बस. अजून म्हणतात की केस कुर्ल मलिंगा बुवा असा यॉर्कॉन टाकून तुझा दांडा उडून नाही. हे बुवा मला मेल्या तुला म्हणतो तू शेअर मध्ये आणि त्या क्रिकेट मध्येच पडता म्हणजे पडून मोडलेला आहे मी. अजून ताकद आहे बघ. परवाच फायनल मारले. तुला बघायचे असेल युट्यूब वर बघ सर्च मारून बघ. हे सांग बऱ्या सांग याला परवाच फायनल मारले युट्यूबला आहे. अजून असा यॉर्कर मारेन ना तुझा बुवा दांडका उडवून टाकीन मी. आणि मला म्हणतो मलिंगा हा बुवा अक्षय खन्ना. बुवा अक्षय खन्ना टोपी काढून दाखवला की नाही. हा हिरो आहे पण त्याला टाकला तू बुवा अक्षय खन्ना. मी मलिंगा मान्य आहे मला हाय बरोबर कुर्लं. आणि बुवा परवाच कापले ह्याच्यापेक्षा टॉप होता मोठा आहे की नाही. म्हणून सांगितलं बुवा परवा 3 दिवसापूर्वी फायनल मारलेला माणूस आहे मी. सर्व गुण संपन्न आहे मला बोलायचं नाही. आणि मलिंगा बद्दल बघितलास बोलला हे बुवा मलिंगा बद्दल जर बोललास त्याची हैसियत कुठं असू दिसेल. तुम्ही म्हटलात मलिंगा तू अक्षय खन्ना टाकल्या बरोबर त्याच गाणं आहे ते गाण्याचं. रफ्ता रफ्ता होले होले अजून भाऊ दिल को चुराया तोने. मेल्या ओरिजिनल म्हणताना सुद्धा तुझी वाचा गेली. कॅसेट फेम आणि यांना पदवी पण दिलेल्या लोकांनी कॅसेट फेम. आता हिंदी गाणं आहे नंतर म्हण अजून म्हणे काय म्हणतो बघा. शेर मस्त मारलेली बोल. हा शेर सुंदर बाई या ठिकाणी सादर केलेला आहे. अरे बुवाच्या किशोर गुलाबाचा फुल आहे. तुला का नाही दिला मला दिलं नाही घातला बरोबर माझ्याकडे मला दिलं नाही मी घातलं. बुवाच्या किशात गुलाबाचा फुल आहे. बुवा एक पायानं लूल आहे. माईला कधी पण ये बघ कसा लागन का क्रिकेट मध्ये मलिंगा म्हणतोस म्हणून बघ. एक पाय उंच आहे माझा पण तुला माहिती ना बुमराची कशी बुंबली असते. बुमला तसा तुझा बुमला होईल. बुमरा तुझा बुमला होईल. याला सांगणार मला म्हणतो होईल की बोलत नाही. यांना भार नसतो. दुसऱ्या बारीत आले ना म्हणजे पाणी जास्त पिऊन पाणी ते हायपर होतात. मी हाय तसाच आहे मला काही फरक पडत नाही. सुंदर शेर आहे बुवा बघा. अरे बुवाच्या किशात गुलाबाचा फुल आहे. बुवा एका पायानं लूल आहे. अरे खरं सांगतो रसिका शिमन बुवाची दांडी आज गुल आहे. बोलले ना बुवा बोलले की नाही. मी मलिंगा आणि माझी तू दांडी काय मेले गुलकरीची मी उडवीन तुझी. हा हार्दिक पांड्या बरोबर. हार्दिक पांड्या मध्ये ते प्रकरण झालं बुवा. हार्दिक पांड्या थांडवला कसा बुवा पण थांडवलेला बुवा काय बुवा शिमन बुवा अजून सांगतो शब्दाचा मार्ग करतो. आणि तुम्ही काय मेल्यानं येण्यासारखं ऐकताव काय बोलताव ते मला माहित आहे. गवळणीची सॉरी गाण्याची कटिंग गाण्याच्या कटिंग मध्ये व्ही म्हटलं होतं शेवटचं नाव सांगितलं क. याला काय दुःख आहे का होता. आणि परत मोरे बुवा म्हटलंय मी तुमच्या कर्माचे तुम्ही गाण्यात प्रश्न विचारताय ना. मी जर सोडली ना माझी जात बुवा सांगून ठेवतो. दुसऱ्या पिढीचा नाही तिसऱ्या पिढीचा आहे. तिसऱ्या पिढीचा मी हे लक्षात ठेवा. ऐकलं तुम्ही दुसऱ्या पिढीचं. ही बघ ही 4थी पिढी माझी चालू आहे. शक्यतो मला सांगायचं नाही सोडून काढलेले आहेत मी प्रत्येकास. आणि हे शाखने मिळवायचे कोणते ते येड्या तिकडचे हे राजापूरचे हा मालकर बुवाचं पण नाव काढतो. मालकर बुवाचं पण नाव काढतो. या येतो या बुवा
या बुवा या बुवा आलेले बुवांचा आभार. अजून गाणं म्हणायचं बुवांचा आभार. मित्र आहे आम्ही बाकी मित्र बारी ती बारी. हा अरे एकच वादा जो माझा संदीप दादा, एकच वादा माझा संदीप दादा. बुवांना जायचंय उद्याशिवाय बुवांचा असू द्या. मित्रांनो शॉर्टकट वारी करतो. खूप खूप बोलणार काय बुवांबद्दल खूप म्हणजे बुवानी जी भाडी केली त्या अनुषंगाने भरपूर बोलली. अजून म्हणतात ए अड्या म्हणतात ए भाड्या सुपारी द्यायची तर दे. मला खूप सांगितलंस पहिल्या बारी जिमन बुवाला आणायचं. मी त्यांची श्रद्धांजली गातो म्हणून जिमन बुवाना आणलीन. मी आणलीन जिमन बुवाना आणलीन. त्या अनुषंगाने बोलो की नाही. व्यासपीठावर खोटं नाही बोलणार. बुवा बोललेले म्हणून बोललो का. बुवा म्हणतो ये भाड्या सुपारी देऊ नको मी घरी जाईन. त्याला असं काही पिढ्या खातोस तिकडं मी काय बोलतो तेव्हा म्हणून चुकीचं बोलायचं रे बुवा. एवढंच सांगेल. गाणं घेतो बघा काय म्हणायचं. कधी कळलीच नाही अन किती जरी तुम्ही रवलस बुवा. बुवा उलट याची जिरवले मी अरे मेल्या माझी कधी जिरलीच नाही. नाद करू नको माझा अरे नाद करू नको माझा तुझी कधी पुरलीच नाही. अन मर्द मराठानी ए बुवा जाऊ दे बुवांची गाडी आहे पण त्यांचं कोण आहे तर तरी सांगतील जीवन बुवा बोलला. बुवा बोलले पहिले बरे मी नाही बोललेलो आहे. बुवा पहिल्या बरे बोललेले आहेत की माझे छात्या तिकडं मला असं सांगितली वर घे पुस्तक घरी घरात घेऊन जा. मला काय मी काय वारी करणं पैसे घेणं घरी जाणार. अरे नाद करू नको तू माझा तुझी कधी सडलीच नाही. अरे नाव माझं देवेंद्र बुवा. अरे तुझ्या सारख्यांची डाळ कधी हित शिजलीच नाही. या चांडाला अरे गेल्या म्हणालो ना तर रडशील त्याला जायपर्यंत जा पण मर तुझ्या तू मर. बुवा म्हणाले या चांडाला पडलंय मोठे भोग याला हसतील सारी लोक. आता त्याला मी जर असं इंजेक्शन द्याला ना मजबूती महिलाच देतात ना बैलास एवढा लांब असतो तसं इंजेक्शन देईन मी. म्हणून विषयाला कटिंग बघा कमी नाही समजायचं तुम्ही. हा बुवांचे चाहते शूटिंग करा आणि त्यांना पाठवा.
गोवा गेले त्याच्या घरी दिसले गोवा गेले आणि गेल्यानं काही बारी केलं ते मला माहिती पहिली बारी दुसरी बारी काय केलं नाही गोवांच्या आता दम गोवांच्या नाही राहिले म्हणून बघा अरे हिच्या हंडीला हे बुवा इंद्राची जी होती ना अप्सरा तीच राधा आहे शास्त्र ना हिच्या हंडीला हो हिच्या हंडीला मारलंय मोठ भोक हे बुवा काय ऐकलं अरे तुझ्या गंडीला मारलंय मोठ भोक सारी बघतात मेल्या लोक आला बाबूराव आता आला बाबूराव आला बाबूराव आता आला बाबूराव बसा होता बसा नाही बोलले दे रे राम अरे एकदा हे बुवा हो दे तुझं ना माझं लगीन ग तुझं तुझ्याकडे बघीन भरपूर बोलणार तो बुवा गेला म्हणून दे एक शॉर्टकट मध्ये गाणे घेतो आणि संपतो बघा ही हो मामाची पोर तिनं लावला ना घोर अशी मामाची पोर तिनं लावला ना घोर एकटी होती कोण नाही संगती एकटी होती कोण नाही संगती मन कसं ग फाटलं हाय एकदा बाबू हा माझा बघतो का वर जवळ जाणार एकदा बाबू हा माझा बघतो का जवळ अनंत यांचा नातू रुद्र यांच्याकडून 101 रुपयाचे पारितोषिक त्याचप्रमाणे कैलासवासी महादेव बालकृष्ण गोटम यांच्या स्मरणार्थ जयेश महादेव गोटम यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक नाचमंडळ आभारी आहोत ऋणी आहोत धन्यवाद एकदा तरी थोडा शांत जावे पंढरी एकदा तरी जावे पंढरी
भेटावे त्या सावया हरी भेटावे त्या सावया हरी